हे पहा पुरं जू भरी होतं, एकदम जड जू होते, एकदम खोकं करून टाकलं डायरेक्ट. दाखव इकडं थांब. हे अशा उदया लाकूड खातात. हे पहा उदय दिसले का? हे उदय किती उदय निघलेत, निघूच राहिलेत. चित्र पाहिजे होते याला, नाही तो कोंबड्या पाहिजे होत्या खायला. बस जाता नको अंग. गुड मॉर्निंग फॅमिली. आज काय रात्रीपासूनच पाऊस चालू आहे, एकदम बेज पाऊस चालू आहे, एकदम बारीक. श्रावण महिन्यात कसा बारीक पाऊस असतो तसा पाऊस चालू आहे. वातावरण तर ढगाळ आहेच, पण असं फ्रेश वातावरण असल्यासारखं पण दिसतंय. एकदम बारीक बारीक पाऊस चालू आहे, रात्रीपासून पाऊस चालू आहे. भीज पाणी म्हणतात त्याला. त्याच्यामुळं आज कोणी जास्त बाहेर किलबिल नाही, काय नाही, सगळे आपण आपल्या घरामध्ये आहेत. तुमच्याकडे पाऊस चालू आहे की नाही कमेंटमध्ये सांगा. माझे वडील अंगावर टावेल घेऊन दात घासत आहे पावसामुळं. आरती कसं मा पाय धरून ओढू लागली, नुसतं भांडणं करते माझ्या संग. बटो नको मोडू माही. बस आऊ बोट नको मोडू, मला परेशान करते नुसतं. माही बोट धरून वाटते. बस ना बस ना बस ना बस ना, दुखत असत मारते. माकडे पाऊस शांत झालेला आता. चालला आरतीचं आता इकडे कपडे धुवायचं काम. घरासमोर पाणी तुंबलंय, वातावरण मोकळं झालंय. पाऊस पडल्यानंतर अशी शांतता आहे एकदम. पाखरांचा किलबिलाट, रस्त्यावर पाणी तुंबलंय आणि वातावरण सगळं शांत. एकदम फ्रेश वाटत आहे. पण हे पहा धीऱ्याने आज ना पोरीचे कपडे घातलेत, फ्रॉक शाळेचा, त्याच्या बहिणीच्या शाळेचा फ्रॉक घातलाय, तर मला पाहून लपू राहिलेत. तर फॅमिली पाऊस पडून गेलेला आहे, तो वातावरण बघू शकता किती सुंदर आहे. आपल्या गच्चीवरती थोडं पाणी साचतंय, करायचं लवकरच वॉटरप्रूफिंग, जास्त नाही थोड्याच प्रमाणामध्ये. पण तुम्ही वातावरण बघू शकता, एकच नंबर. कसा व्ह्यू आला, किती स्वच्छ सुंदर वातावरण दिसत, एकदम हिरवंगार. कसं पाहायला छान सुंदर वातावरण, एक नंबर. आबळ तर आलेलेच आहे अजून आणखी. हे लेकरं खेळू राहिले, गल्लीमध्ये पळू राहिलेत. खाली हवे फेमस आवाज काढणार, कुत्र्याचा आवाज काढणार, फेमस हवे. राशनची साफसफाई केली, इथं घाण झाली होती. इथं चाललंय धीऱ्याला नवरदेव करायचं काम. तेव्हा आला धीर्या, सकाळी पोरगी झालता, आता नवरदेव झालाय. आणि बा असं कुठं आली रे नवरी, नवरी कुठं आली? हा नवरी कुठं आली? मम्मीला दाखव, गेला त्याच्या मम्मीला दाखवायला. आज आपल्या सफराची साफसफाई चालली. अशी घाण गुण होती, पसारा सगळा काढला. रोज जू खाल्लं उदाय नाही, तर जू होता ठेवलेलं आहे आपल्या बैलाचा, ते सात सगळा पडलेला आहे. त्याच्यामुळे आपण बैलाचा व्यापार करत होतो, आवाज सगळं सामान, गेठे, कासरे, चराट, हे कवड्या, हे घागरमाळी, मोरख्या, सगळं तसंच पडलंय. मला दाखवतो कुठं ठेवलं मग ते जू, सगळी घाण गुण पडली. आपलं तांग वासरं पेटायचं,
आणि हे झू पहा कसं खाल्लंय. उदयाने पुरं झू खाऊन घेतलंय. एकदम खोकला केलाय. हे पहा पुरं झू भरीव होतं. एकदम जड झू होते. एकदम खोकं करून टाकलं डायरेक्ट. दाखव इकडं थांब. हे अशा उदया लाकूड खातात. हे पहा उदय दिसले का? हे उदय किती उदय निघलेत, निघूच राहिलेत. चित्र पाहिजे होते याला, नाही तर कोंबड्या पाहिजे होत्या खायला. बस जाता नको अंग पुढं. फॅमिली पिंपरीमध्ये आलो होतो. चाललो होतो जळगावला मिरच्याचं बी आणायला. असं मधातच पाऊस सुरू झाला. आता थांबलो पिंपरीमध्ये एका गॅरेजवर. तर आपण आलो जळगावला मिरच्याचं रोप घ्यायला. एकदम भारी बनवून टाकला आहे नजारा. कल्याणी रोपवाटिका बघू शकता. असं सिस्टम असतं रोपवाटिकामध्ये. हो ना, पाहतो ना. असं रोपाला काळजी घ्यावी लागती. हे झेंडूचं झाड आहे का भाऊ? झेंडू झाड, टमाटा, अजून मिरची हे आहे का? चालेल देऊन टाका मग. आता काय चक्कर झालं. हा 100 द्या. 100 एका ट्रेत 600 आहे का? द्या मग. एक ट्रे केवढ्याला आहे? रेट वाढले का? पहिले कमी होता ना रेट. मोठे काय पेक्षा काळ्या पाठीचे का? हा लावा हिशोबाने. फायनल आहे का? आपलं काय आपण जे कामाला हा 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 जे मालका सांगितलं ते करणं. फायनल रेट आहे का? मग एक काम करा ना, आम्हाला 2-4 त्याच्यात हे टाकून द्या ना तळाच्या मिरच्या. ते 2-4 कम का घरी आणून नाही. हे बी काळ्या पाठीचं आहे का पूर्व? आता नाही नाही दुसरे मिरच्या आहेत ते टाकेल ते बारीक बारीक उतरायला. हा ते काळ्या पाठीचं आहे. याच्यात किती येते? 100 या. हा 9ची लाईन आहे. 80 14 चालतंय का? आम्हाला बी न्यायचं होतं पाय कॅरे. मस्त सेटअप आहे. खर्च बी आला भैया इथं कामाला आहे. हे असं सेटअप आहे. खर्च आहे याला, मेहनत पण आहे, मग पैसे पण आहे. ज्याला जमतं त्यानेच करावे, सगळ्याचं काम नाही. सध्या इथं टमाट्यानं मिरचीच आहे का सगळी? बरोबर आहे. हे पुरे काळी पाट मिरची. कुत्र फिरत आहे. कुत्र्याने रोप मोडत असं. ही पुरी तळाची मिरची, आपली लंबी मिरची तळाची, तळून खातो ती मिरची. हे पूर्ण टमाटे. हे इकडं टमाटा. ही कोणती मिरची भाई? नामदारी सीड्स. हा म्हणजे हिरवी भाजीचीच.
ड्रायव्हरला काय लागत रे ड्रायव्हर ट्रॅक्टर घुमीला जागीच हा बरं झालं निघलं जमला ड्रायव्हर जागेवरच ट्रॅक्टर विंगत होता एकच नंबर